नमस्कार मित्रांनो, आरजे मराठी या चॅनलवर आपले मनपूर्वक स्वागत आहे। तर लाडकी बहीण योजनेचे दुसऱ्या टप्प्याचे पैसे सुद्धा 29, 30 आणि 31 या तारखेला जमा झाले आहे। जर तुमचा अर्ज अप्रूव्हल असून सुद्धा तुमच्या खात्यात 29, 30, 31 या तारखेला पैसे आले नसेल तर त्याचे मुख्य कारण असे असू शकते की तुमची आधार डीबीटी तुमच्या बँक खात्याला लिंक नसेल। तर तुमचे आधार डीबीटी तुमच्या बँक खात्याला लिंक आहे किंवा नाही हे चेक तुम्ही तुमच्या मोबाईलवरून सुद्धा करू शकता। तर ते कसं चेक करायचं हेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण पहा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक जरूर करा व अशीच माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करून बेल नोटिफिकेशन ऑन करून घ्या, जेणेकरून अशीच माहिती सर्वात आधी आपल्यापर्यंत पोहोचेल। चला तर जास्त वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। तर लाडकी बहीण योजनेचे दुसऱ्या टप्प्याचे पैसे बऱ्याच महिलांचे आले आहे आणि तुमचा अर्ज अप्रूव्हल असून सुद्धा 29, 30 आणि 31 या तारखेला तुमच्या खात्यात पैसे आले नाही। तर याचे कारण असे असू शकते की तुमच्या खात्याला आधार डीबीटी लिंक नाही। तर तुमचे आधार कार्ड तुमच्या खात्याला डीबीटी लिंक आहे किंवा नाही हे चेक करण्यासाठी तुम्हाला सर्वात आधी तुम्हाला क्रोम ब्राउझर ओपन करायचा आहे। क्रोम ब्राउझर ओपन झाल्यानंतर इथे सर्च बारमध्ये NPCI असं सर्च करायचं आहे। इथे सर्च केल्यानंतर NPCIची वेबसाईट ओपन दिसेल, इथे क्लिक करायचं आहे। इथे क्लिक केल्यानंतर अशी NPCIची वेबसाईट ओपन होईल। त्यानंतर सर्वात वरती इथे कस्टमर या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। इथे क्लिक केल्यानंतर इथे भारत आधार सीडिंग इनेबल इथे क्लिक करायचं आहे। इथे क्लिक केल्यानंतर आधार सीडिंग ही इंटरफेस ओपन होईल। इथून आपण आधार सीडिंग पण करू शकतो, पण सध्या आपल्याला आधार सीडिंग करायची नाही। आपल्याला आधार डीबीटी चेक करायची आहे, त्यामुळे आपल्याला इथे रिक्वेस्ट फॉर आधार सीडिंग या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। इथे क्लिक केल्यानंतर गेट आधार मॅप स्टेटस इथे क्लिक करायचं आहे। इथे क्लिक केल्यानंतर असं इंटरफेस तुमच्या समोर येईल। इथे तुम्हाला तुमचा आधार क्रमांक टाकून घ्यायचा आहे आणि आधार क्रमांक टाकल्यानंतर हा कॅप्चा सेम तुम्हाला इथे बघून फिल करायचा आहे। हा कॅप्चा फिल केल्यानंतर चेक स्टेटस या बटनवर क्लिक करायचं आहे। मी माझा आधार क्रमांक इथे टाकून घेत आहे। तर आधार क्रमांक टाकल्यानंतर हा सेम कॅप्चा इथे फिल करायचा आहे। कॅप्चा फिल केल्यानंतर चेक स्टेटस या बटनवर क्लिक करायचं आहे। इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक OTP येईल। तो OTP बघून कॉपी करून इथे पेस्ट करायचं आहे किंवा बघून टाईपसुद्धा करू शकता। त्यानंतर OTP पेस्ट केल्यानंतर सबमिट या बटनवर क्लिक करायचं आहे। इथे क्लिक केल्यानंतर इथे आपलं आधार डीबीटी स्टेटस ओपन झालेला आहे। आता माझा आधार डीबीटी स्टेटस इथे ओपन झालेला आहे। इथे माझा आधार क्रमांक आहे आणि माझं आधार डीबीटी इथं इनेबल फॉर डीबीटी असं दाखवत आहे। त्यानंतर माझं बँकेचं नाव इथं बँक ऑफ इंडिया दाखवत आहे। तर अशा प्रकारे तुम्ही तुमच्या बँकेची डीबीटी लिंक आहे की नाही हे चेक करू शकता। तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व अशीच माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।